नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथविधी त्यांचा झाला आणि फार मोठ्या प्रमाणावरती जी भारतीय जनता आहे तिला एक सुखद धक्का बसला. कारण आपल्याला सवय होती की जनरली काही एक पिरियड सोडला तर काँग्रेसचाच पंतप्रधान नेहमी शपथ घेतो, अशी एक परंपरा गेल्या 70 वर्षापासून किंवा 60 वर्षापासून आपल्या देशात आहे. आपल्याला माहिती आहे, बहुसंख्य वेळा काँग्रेस किंवा काँग्रेसमधनं निघालेली काही मंडळी असतील त्यांनीच पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आपण पाहिलेली आहे. अशावेळी एका गरीब घरात जन्म घेतलेला चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान बनू शकतो, स्वप्न पाहू शकतो, हे कुठेतरी देशभरातल्या भारतीय जनतेला कुठेतरी अप्रूप वाटलं त्याचं. आणि पहिल्या टर्म्समध्ये सगळंच चांगलं होतं. मोदीजी ज्या तऱ्हेने काम करत होते या सगळ्या गोष्टी लोकांना अप्रूप वाटत होतं, काहीतरी नाविन्य होतं आणि होतं, निश्चित होतं, एक फ्रेशनेस होता. त्याच्यानंतर आली 2019ची निवडणूक. या निवडणुकीमध्ये मित्रांनो कुठेतरी थोडासा आपण ज्याला म्हणतो ना की अनुभव, मोदी असतील, त्यांचं सरकार असेल, भारतीय जनता पक्ष असेल, त्यांच्या गाठीशी एक 5 वर्षाचा चांगला अनुभव होता. आणि आज ज्या विषयावरती आपण बोलणार आहोत की भाजप आणि मुस्लिम हे 2024ची जी निवडणूक झाली, आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये एकजुटीने मुसलमानांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधी मत केलेलं आहे, मतदान केलेलं आहे. अशावेळी आठवण येते ती 2019ची, जेव्हा मोदीजींनी एक नारा दिला की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, आणि पुढे मग त्याला जोडण्यात आलं सबका प्रयास. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी मुसलमानांना बरोबर घेऊन जावं, पसमानदा मुसलमान, विशेषतः ते पिछडे म्हणतो आपण ज्याला, असे जे मुसलमानातला जो वर्ग आहे त्याला बरोबर घेऊन जावं म्हणून अथक प्रयत्न करण्यात आले. अनेक योजना मोदीजींनी लॉन्च केल्या, अनेक सवलती दिल्या. पण 2024च्या निवडणुकीमध्ये मात्र संपूर्णपणे मुस्लिम समाज जो आहे तो एकतर समाजवादी पार्टी, म्हणजे जिथे फटका बसला BJPला, अशी 2 मोठी राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. तर इथला जो मुस्लिम समाज आहे आणि देशभरातला जो मुस्लिम समाज आहे त्यांनी, पश्चिम बंगाल पण त्याच्यात आहे, त्यांनी एक गठ्ठा मतदान केलं BJP आणि मोदींच्या विरोधात. आणि हे झाल्यानंतर कुठेतरी आता एक धक्का बसला. म्हणजे मोदींना पण हा मोठा धक्का होता, कारण 400 पार तर झालं नाहीच, पण 240 वरती गाडी थांबल्यानंतर जे आकडे बाहेर आले त्याच्यामध्ये जेमतेम 2% मुसलमानांनी भारतीय जनता पक्षाला मतं दिली आहेत. एवढं सगळं देऊन, एवढी घरं, एवढी शौचालय, अनेक योजना, गॅस, काय काय देण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये कुठेही भेदाभेद करण्यात आला नाही मुस्लिम आहेत म्हणून. असं असताना सुद्धा असं काय झालं? असं कोणी त्यांची डोकी भडकवली का? कोणी त्यांच्या मनात विष पेरलं का? कशामुळे मुसलमान पूर्णपणे भाजपच्या आणि मोदींच्या विरोधात गेला? ह्याचं मंथन आता कुठेतरी सुरू झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की 2024च्या निवडणुकीनंतर जो शपथविधी झाला मोदींचा आणि मंत्रिमंडळ जेव्हा घोषित झालं तेव्हा त्याच्यामध्ये एकही मुसलमान व्यक्ती नाही आहे, ह्याच्यावरही खूप गदारोळ झाला. पण कुठेतरी असे संकेत, म्हणजे मोदी काही स्वतःहून कधी असं उघडपणे काही बोलत नाहीत, पण असे संकेत निश्चित येत आहेत की कुठेतरी एक असं मंथन होतं आहे भारतीय जनता पक्षामध्ये की यापुढे मुसलमानांची मतं आपल्याला मिळतील, अगदी 1-2% पण सोडा, ही आशा आपण सोडून दिलेली बरी. अर्थात हे वाईट आहे असं, म्हणजे एक एवढा मोठा जो 14-15% ज्याची लोकसंख्या आहे किंवा 20% ज्याची लोकसंख्या आहे, असा एक समाज पूर्णपणे दुर्लक्षित करणं, हे त्याचे चांगले वाईट परिणाम बघावे लागतील. पण
ह्या निष्कर्षापर्यंत कुठेतरी भारतीय जनता पक्ष आणि मोदी आले आहेत किंवा किंवा येत आहे तसं मंथन चालू आहे का? आणि त्याचा जो पहिला संकेत तो म्हणजे एकही मुस्लिम, म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये अल्पसंख्याक जे धर्म आहेत त्याच्यातले अनेक लोक निवडणूक हरले तरी त्यांना मंत्रिमंडळात जागा देण्यात आली, पण मुस्लिम समाजातल्या एकाही व्यक्तीला जागा देण्यात आलेली नाही आहे. तर ह्या सगळ्या ज्या घटना आता घडत आहेत भारतीय जनता पक्ष आणि मुस्लिम यांच्या संदर्भामध्ये, तर असं मानायला जागा आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं अशी स्ट्रॅटेजी आखली जाईल की मुस्लिम विरहित राजकारण करायचं आणि संपूर्णपणे 80% असलेल्या हिंदूंच्या बाजूने किंवा 70% असलेल्या हिंदू समाजाचंच राजकारण करायचं आणि त्याच्या जोरावरती आपण सत्तेत यायचं, असं कुठेतरी भविष्यकालीन चर्चा भाजपमध्ये होते का? तर निश्चित असं, कारण आपण जेव्हा बोलतो अनेक RSSच्या मंडळींशी बोलतो किंवा भाजपच्या मंडळींशी बोलतो तेव्हा त्यांचं म्हणणं असंच असतं की अरे आम्ही यांच्याकरता इतकं करूनही ते जर आम्हाला मतं देणार नसतील आणि आम्ही त्यांच्याकरता जेव्हा काही करायला जातो तेव्हा आमचे जे कोर मतदार आहेत, हिंदू मतदार आहेत, ते नाराज होणार असतील तर आम्ही यांना कशाला यांच्याकरता काय करायचं, असा कुठेतरी एक विचार हावी होतो आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये किंवा RSSशी संबंधित लोकांमध्ये. अर्थात भारतीय जनता पक्ष असेल, RSS असेल, याच्यावर संदर्भामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की तिकडे एका विषयावरती अंतर्गत खूप मंथन होतं, जे बाहेरच्या लोकांना कळतच असं नाही. थोड्या थोड्या घटना काही घडतात, त्याच्यामधनं एक अंदाज आपल्याला बांधता येतो. पण निश्चितपणे 2029च्या निवडणुकीमध्ये आणि तोपर्यंत जे काही राजकारण होईल भारतामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं, तिथून कुठेतरी मुसलमान हा जो पूर्ण तबका आहे किंवा जो समाज आहे त्याच्या जास्त वाटेला न जाणं, सरकार म्हणून जे काही त्यांना देता येणं शक्य असेल ते जे सगळ्यांना देत आहेत ते त्यांना देणं, पण त्यांच्याकरता काही विशेष आपण करतो आहोत असं दाखवून आपला जो कोर मतदार आहे हिंदू त्याला न दुखावणं, अशी स्ट्रॅटेजी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं राबवली जाऊ शकते. आणि तसे संकेत हळूहळू मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि RSSमध्ये भविष्यकालीन योजना उघडपणे चर्चेला जात नाहीत, पण निश्चितपणे असं कुठेतरी मंथन होतंय. आपण जेव्हा बोलतो किंवा व्यक्तिशः मी जेव्हा बोलतो असं मला दिसून आलं की कुठेतरी असं मंथन होते आहे की आता बस झालं, यापुढे आपण जे काही राजकारण करायचं ते आपण हिंदूंचं राजकारण करूया आणि त्याच्या बळावरती आपण सत्तेपर्यंत जाण्याचा जो आपला मार्ग आहे. कारण भूतकाळामध्ये आपण पाहिलं असेल की हिंदूंच्या मतावरती भारतीय जनता पक्षाने सत्ता प्राप्त केलेली आहे, अनेक राज्यात केलेली आहे आणि देशातही केलेली आहे. तर तोच पॅटर्न परत राबवावा अशी कुठेतरी आता मानसिकता तयार होते. बघूया मित्रांनो, राजकारण प्रवाही असतं आपल्याला दिसेलच, पण संकेत निश्चितपणे मिळत आहेत की मुस्लिम विरहित राजकारण BJP करण्याच्या दिशेने जाते आहे. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.